दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार. तुम्हा सर्वांचे श्री स्वामी भक्ती या चॅनेलमध्ये स्वागत. सर्वांना श्री स्वामी समर्थ. त्रिपुरा पौर्णिमेला आपल्याला भगवान शंकरांची, भगवान विष्णूंची सेवा करायची असते. यावेळेला आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व मंदिरामध्ये, घरामध्ये दीप प्रज्वलित केले जाते, दीपदान केले जाते. हे दीपदान आपल्या घरामध्ये जर आपण करणार असाल तर कशा पद्धतीने करायचं आहे, त्याच्यावरती काय सेवा करायची आहे, याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळ बेल आयकॉन नक्की प्रेस करा. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. त्रिपुरा पौर्णिमेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भगवान शंकरांची या दिवशी आपण सेवा करत असतो. ज्या आपण दीपदान केले जाते याचा जो प्रकाश असतो तो शिवलोकापर्यंत पोचला जातो असं म्हटलं जातं. तर आपल्याला ही सेवा मंदिरामध्ये करता येते, आपल्या घरामध्ये देखील करता येते. ज्यांना जमत असेल त्यांनी अवश्य ही सेवा मंदिरामध्ये करा. ज्यांना जमणार नाही त्यांनी अवश्य आपल्या घरामध्ये देखील ही सेवा करू शकता. तर आपल्याला काय करायचं आहे तर 750 वाती आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत. या 750 वाती आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये घेऊन त्या प्रज्वलित करायच्या आहेत. 750 वाती आहेत या आपल्याला शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजत घालायच्या आहेत आणि मग त्या प्रज्वलित करायच्या आहेत. घरात जर तुम्ही ही सेवा करणार असाल तर तुम्ही मोठी पंती घ्या किंवा मोठी डिश घ्या आणि त्याच्यावरती ह्या 750 वाती आपल्याला ठेवायच्या आहेत. या प्रज्वलित करायच्या आहेत आणि ह्या प्रज्वलित केल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला या वाती फिरवायच्या आहेत. ही वात आपल्याला पूर्ण घरभर फिरवल्यानंतर आपल्याला देवघरासमोर येऊन बसायचं आहे, आसन घ्यायचं आहे आणि मग आपल्याला सेवा करायची आहे. बघा, आपण जेव्हा सेवा करतो, तुम्ही वाती जाता हे ठीक आहे, पण तुम्ही जेव्हा त्याच्यावरती सेवा करता तितकी प्रभावी ती सेवा होते आणि तितकाच त्याचा लाभ तुम्हाला होत असतो. जेव्हा ही 750 वाती जेव्हा प्रज्वलित होत असतात, प्रज्वलित झालेल्या असतात, तेव्हा त्याचा जो प्रकाश आहे तो शिवलोकांमध्ये पोचला जातो आणि शिवलोकांमध्ये आपला जो प्रकाश पोचतो तेव्हा त्यांच्यामध्ये आपल्याला नक्कीच वास मिळतो. अशा पद्धतीने आपल्याला ही 750 वाती प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरभर फिरवल्यानंतर देवघरासमोर ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला यावर सेवा करायची आहे. प्रथम सुरुवात आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या जपापासून करायची आहे. तर आपल्याला प्रथम एक माळ श्री स्वामी समर्थ याचा जपमाळ घ्यायचा आहे. त्यानंतर एक माळ महामृत्युंजय मंत्र. एक माळ नाही जमली तर तुम्ही 11 वेळा तरी महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे. शिवकवच एकदा वाचायचं आहे. कालभैरव अष्टक एकदा बोलायचं आहे. शिवमहिम स्तोत्र ते संस्कृतमध्ये देखील आहे, मराठीमध्ये देखील आहे, ह्याचं एकदा वाचन करायचं आहे. तुम्हाला ज्या भाषेमध्ये सोपं आहे त्या भाषेमध्ये तुम्ही वाचा, जेणेकरून तुम्हाला वाचण्यास सोपं जाईल. त्याच पद्धतीने तुमची सेवा ही मनापासून करता येईल. अशा पद्धतीने आपल्याला या सेवा करायच्या आहेत. त्रिपुरा पौर्णिमेला खूप महत्त्व आहे. दीप उत्सव हा जो कोणी सेवा करून तो करेल त्याला शिवलोकामध्ये वास मिळतो, शिवलोकांमध्ये त्याचा वास राहील. अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे. ही जी काही आपण सेवा करणार आहोत ही शंकरांना समर्पित करून आपण ही सेवा करणार आहोत. जेव्हा आपण ही सेवा करतो तेव्हा 750 वाती आपण या ठिकाणी प्रज्वलित केल्या आहेत. तर जेव्हा वाती जळतात तर त्या पूर्णपणे जळायला पाहिजेत. तेव्हा आपल्याला काय करायचं आहे, आता 750 वाती आपण प्रज्वलित केल्यानंतर ना त्याच्या नक्कीच घरामध्ये आपला धूर होईल. अतिशय चांगला आहे आपल्या घरामध्ये धूर झालेला जेव्हा आपण सेवा करतो त्याच्यावरती. तर जेव्हा सेवा पूर्ण होईल आणि जर वाती पेटत असतील आणि ह्या शांत करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर त्याच्यामध्ये 1-2 चमचे किंवा थेंबभर असं आपल्याला दूध त्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि ती ज्या वाती आहेत त्या आपल्याला शांत करायच्या आहेत. ही सर्वात भगवान शंकरांची उच्च कोटीची सेवा आहे. ही स्वतः भगवान शंकरांनी आपल्या मानव लोकांना दिलेली ही सेवा आहे. जो कोणी या रात्री दीप प्रज्वलित करील त्याचा शिवलोकामध्ये वास राहील असं भगवान शंकरांनी सांगितले आहे. आणि ही सर्वात उच्च कोटीची सेवा आपल्याला अवश्य करायची आहे. ही सेवा सायंकाळी 6:30 नंतरनं तुम्ही कधीही आपल्या घरामध्ये करू शकता, मंदिरामध्ये देखील करू शकता. त्याचबरोबर उद्या सर्वात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे रात्री 12 वाजता हरिहर भट सेवा. ही सेवा कशी करायची आहे, कशा पद्धतीने करायची आहे
याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे. आपण अवश्य, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, आपण अवश्य त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ पहा आणि त्या पद्धतीने ती सेवा रात्री अवश्य घरामध्ये करा. कारण हा योग परत येत नाही. तर तुम्ही ही सेवा अति उच्च कोटीच्या या दोन्ही सेवा आहेत. तर 6:30 वाजता तुम्ही ही सेवा करा आणि रात्री 12 वाजता तुम्हाला मी व्हिडिओची लिंक दिली आहे, ती व्हिडिओ नीट पहा आणि त्यानुसार आपल्याला ती देखील सेवा रात्री 12 वाजता करायची आहे. तर कृपा करून तुम्ही या ज्या काही सेवा आहेत त्या अवश्य करा. यामुळे भगवान शंकरांचा आणि भगवान विष्णूंचा वास आपल्या घरावरती राहील, त्यांची कृपादृष्टी राहील आणि ते नक्कीच आपल्याला प्रसन्न स्वरूपामध्ये राहतील. स्वामी तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत, हीच स्वामींचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.